मी एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे, की ग्रामीण भागातल्या अ, विद्यार्थिनींसाठी सर्व्हायकल कॅन्सरच्या संदर्भामध्ये अ, एक मागणी होती. म्हणजे आमच्याकडे सावर्डे म्हणून एक गाव आहे. हं, त्या सावर्डे गावामध्ये गर्भाशय विकाराचं एक रुग्ण आम्हाला त्या ठिकाणी एक आढळले आणि या आजाराच्या संदर्भामध्ये एक कुतूहलता मला 3 वर्षापूर्वी होती. हं, सुदैवाने अ, या विषयावरती काम करायला मिळणं हे माझं भाग्य. कारण कॅन्सरची मला पार्श्वभूमी आहे. हं, माझे वडील कॅन्सरमुळे गेले आणि मी ज्यावेळेस याच्या खोलात गेलो, याची माहिती घेतली, त्यावेळेस सर्व्हायकल कॅन्सरचं लसीकरण हे शहरांमध्ये काही भागांमध्ये होतंय, पण ग्रामीण भागामध्ये होत नाही. हं. किंबहुना जनजागृतीच नाही हे आमच्या लक्षामध्ये आलं. आज आम्ही त्याच्यावरती काम चालू केलेलं आहे. साधारण 1300 मुलींचं व्हॅक्सिनेशन आम्ही पहिल्या टप्प्यात करून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही साधारण तुम्हाला सांगतो मी येत्या हे वर्ष संपेपर्यंत आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे 6,000 ते 7,000 मुलींना हे व्हॅक्सिनेशन द्यायचं. ग्रामीण भारतामध्ये अशा पद्धतीचा उपक्रम एवढ्या मास स्वरूपात जर कुठल्या मतदारसंघामध्ये राबवला जात असेल तर तो तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघ आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही अजून एक काम करतोय. माझ्या मतदारसंघातल्या शाळांवरती आमचं फार चांगलं लक्ष आहे. सुदैवाने शिक्षणाची फार चांगली परंपरा या तालुक्याला आहे. भोवतीचे कार्यकर्ते सुद्धा शिक्षणाच्या बाबतीमध्ये फार जागरूक आहेत, सजग आहेत आणि आम्ही सगळे शिक्षणावरती लक्ष ठेवून काम करत असतो. तर आता सगळ्या इमारती ज्या खराब झाल्या होत्या त्या निर्लेकरण करून नव्या इमारती करतोय. हं. जिथं जुन्या इमारती होत्या त्या नव्या इमारती करून चांगल्या शाळा आम्ही बांधतोय. फक्त इन्फ्रास्ट्रक्चर नाही. आता आम्ही वेगवेगळ्या फंडातून, सी-एस-आर मधून डिजिटल स्क्रीन्स द्यायचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक शाळा डिजिटल करण्याच्या माध्यमातून सुद्धा आमचा उपक्रम चांगला चालू आहे आणि लोक ह्याला चांगला प्रतिसाद देतात.